नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मस्त असं मी चिकन सुक्कं बनवणार आहे आणि रस्सा सुद्धा, पण सुक्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। तर बघा इकडे घेतलेला आहे, बघू शकता इकडे छान मस्त असं बोनलेस आहेत, छान चिकन आणलेलं आहे आपण अर्धा किलो। आपल्याला आता हे मिठाचं बनवायचं आहे। पहिला आपल्याला शिजाय टाकायचं आहे चिकन। तर इथे मी घेतलेला आहे मिक्सर मध्ये थोडीशी मस्त गावरान कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। तर हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा छान बारीक असं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे, कोथिंबीर वगैरे आणि इकडे कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे। चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। आता आपण बनवणार आहे, शिजाय टाकणार आहे। पिवळं सूप नाही का आपलं मिठाचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इकडे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आपण। दोन वगैरे तेल टाकून घेणार आहे। छान लसूण कोथिंबीर गावरान मस्त अशी कोथिंबीर वापरलेली आहे। छान मस्त असं आपल्याला छान झणझणीत असं चिकन बनवायचं आहे, एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम खायला छान असं। हे बघा तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता इकडे कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ही चिकन बघू शकता एकदम छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि असे छोटे छोटे पीस केलेले आहे, सगळे बोनलेस आहेत। तर इकडे तेल पण गरम झालेलं आहे आपलं। कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतलेला आहे, टोमॅटो टाकून घेणार आहे आपण। टोमॅटोला पण चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि लसूण चांगलं मस्त मीठ घालून वाटलेलं आहे। तर आता ह्या टोमॅटोत आपल्याला टाकून घ्यायचं आहे। छान असे टोमॅटो पण विरघळतील आणि अद्रक लसूण पण छान असं आपलं तळून होईल। मला आता आपलं मीठ घातलेलं आहे हे मसाल्यामध्ये, तर चांगलं टोमॅटो बारीक असं छान विरघळला पाहिजे, तशाच प्रकारे आपण आता हे परतून घेणार आहे। कांदा छान असं परतलेला आहे, बघू शकता एकदम छान असं बघा विरघळलेला आहे। तर आता आपण टाकून घेणार आहे एक अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आपल्याला। जास्त मसाला आपल्याला करपावायचा नाही आहे, कोथिंबीरचा वगैरे मस्त वास येतो। आता यात आपण घेऊया चिकन टाकून। चिकनला छान असं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। कोथिंबीरीत आपण थोडंसं मीठ टाकलेलंच आहे, कारण आपलं वशात थोडंसं असेल ना मटन चिकन, त्याला थोडंसं मीठ आपल्याला जास्त टाकायचंय। पिसला असं छान मीठ लागलं ना खायला छान लागतं आणि आपलं चिकन मटन ते लवकर शिजतं। त्यासाठी परत मी 2 चमचे मीठ घालून परतून घेतलेलं आहे। त्याला आता आपण आमचं पाणी सुटल्याच्या नंतर पाणी पूर्ण ह्याचं आटवून घ्यायचंय आपल्याला ह्या चिकनला। बघा आता मीठ कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे, तर त्याचं पाणी सुटतं ह्याला मिठाचं कोथिंबीरचं। ते पाणी आटल्याच्या नंतर आपल्याला दुसरं पाणी गरम करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा थोडं थोडं छान मिठाचं पाणी सुटलेलं आहे, हे पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचंय। आणि इकडे आपण ठेवलेलं आहे गरम पाणी, हे पाणी पूर्ण आटल्याच्या नंतर हे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला छान मऊ ही चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा सगळं पाणी छान असं सुटलेलं आहे, तर आपण हे गरम केलेलं पाणी याच्यात टाकून घेणार आहे। आपलं मिठाचं जे पाणी सुटलेलं होतं चिकनचं, ते सगळं आपण चांगलं आटवून घेऊन आपण गरम पाणी करून आता ह्याला एक चांगलं जोपर्यंत आपलं चिकन चांगलं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं कमी गॅस करून आपण ही चिकन चांगलं शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत आपल्या चिकनच्या मसाल्याची आपण तयारी करून घेणार। हे बघा चांगलं आपलं चिकन शिजतंय, आणखीन थोडंसं आपल्याला शिजवायचंय, चांगलं मऊ शिजवून घ्यायचं हे चिकन। इकडे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इकडे घेणार आहे आपल्या भाजीसाठी मसाला बनवून घेणार आहे। तर मसाल्यासाठी बघा मी घेतलेला आहे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं छान असं बारीक करून, लसूण घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेला आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, चांगली गावरान ताजी कोथिंबीर आहे आणि इथं थोडंसं तीळ घेतलेलं आहे। तर आता हे सगळं वाटण आपल्याला आणि टोमॅटो पण ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटणामध्ये। हे वाटण सगळं आपण खोबरं तीळ
आणि कांदा छान खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचा आहे। मस्त चांगला कांदा ही खोबरं वगैरे भाजलं ना एकदम भाजीला मस्त अशी टेस्ट येते। तर आपण हे सगळं आता छान असं भाजून घेणार आहे। घेतलेला आहे, बघूया आपण चेक करून आपले चिकन शिजले का। थोडीशी कस बाकी आहे अजून, तर थोड्या वेळ अजून आपण हे चिकन चांगलं शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इकडे झाकून ठेवूया। इकडे एक पॅन घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण हे खोबरं घ्यायचंय आपल्याला भाजून। खोबरं आणि तीळ आपण एकदाच भाजून घेणार आहे। हे बघा इकडे आपण कढई घेतलेली आहे। आता आपल्याला बनवायचं आहे, सुकं चिकन बनवायचं आहे। त्यात टाकून घेणार आहे आपण 2 ते 3 वगैरे तेल टाकणार आहे, कारण आपण सगळा मसाला एकदाच भाजून घेणार आहे। याच्यामध्ये आपलं सुका आणि रसा बनवायचा आहे। त्या रशाचा पण मसाला आणि सुक्याचा मसाला आपण एकाच कढईमध्ये भाजून घेणार आहे, वेगळं वेगळं भाजणार नाहीये। आपण बघू शकता अशा प्रकारे मस्त असा बारीक मसाला मी वाटून घेतलेला आहे। तर आता आपण हे टाकून घेणार आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असं सुक्कं चिकन बनवणार आहे। लोखंडाच्या भांड्याने भाजीची चव अजून चांगली वाढते। सगळा मसाला टाकणार आहे मी। चांगला खरपूस मसाला भाजून घ्यायचा आपल्याला। आपल्याला सगळं चिकन बाजूला काढून घ्यायचंय आता सुक्कं बनवण्यासाठी, आणि आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे। तर चांगलं आहे बघा चिकन शिजलंय आपलं, आणि इकडे बघू शकता तुम्ही मसाला किती छान आपला झालेला आहे। तर बघा मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे, म्हणजे आपला मसाला चांगला भाजलेला आहे। छान गावरान कोथिंबीर टाकून मस्त हे बघा चांगला आपला मसाला भाजलेला आहे। आता आपण ते टाकणार आहे, आपले हे घरचा मसाला आहे। छान मस्त भाजी होती या मसाल्याने आपल्या। 2 चमचे टाकलेला आहे, जास्त तिखट करायचं नाहीये। आणि ह्यातला मसाला मी थोडा आपला रस्सा बनवण्यासाठी बाजूला काढलेला आहे। एकाच कढईमध्ये छान असा खरपूस मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता ह्यात आपण मिरची टाकलेला आहे, थोडासा आपल्याला हे चिकन मसाला टाकायचा आहे। चांगला भाजलेला आहे सगळे मसाले। आता आपण हे चिकन टाकून घेणार आहे। आता चांगलं आपल्याला हे बघा आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता कलर सुद्धा किती छान आलेला आहे चिकनचा आपल्या। चिकन सुक्का आपलं हे झालेलं आहे। आता मीठ आपण थोडंसं चाखून बघणार आहे, आणि एक अर्धा चमचा मी मीठ टाकून घेणार आहे। मीठ थोडंसं कमी आहे, आणि आता सुक्कं आपलं झालेलं आहे। आता मी घेणार आहे रस्सा बनवायला। बघा सुक्का आता एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे। मस्त असा घमघमाट आपल्याला बनवायचा आहे, रस्सा बनवायचा आहे आपल्याला। आता हे रस्स्याचा आपण मसाला बघा बघू शकता, इकडे एवढा रस्सा मसाला ठेवलेला होता, आणि मसाला छान भाजलेलाच आहे। फक्त आपल्याला मिरची टाकायची आहे। हे बघा इकडे रस्सा बनवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आपण, सुक्कं तिकडे झालेलं आहे तयार।
आता हे आपण मसाला टाकून घेणार आहे, कारण मसाला आपण एकाच वेळी भाजून घेतलेला आहे. तर फक्त आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपली मिरची घरची आणि मसाले फक्त टाकायचे आहे. तर गॅस कमी करणार आहे मी. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं घरचा मसाला 2 चमचे टाकणार आहे मी. आणि चिकन मसाला थोडा टाकायचा आहे आपल्याला. छान असे हलवून घ्यायचे. बघा एकाच कढईमध्ये जर मसाले भाजले तर एकदम स्वयंपाक एकदम झटपट होतो. मसाल्याला जास्त वेळ लागत नाही. दोन्ही भाजाय ही मसाला भाजलेला आहे. आता आपण हे टाकून घेणार आहे. इकडे आता आपला रसा सुद्धा झालेला आहे, फोडणी टाकलेला आहे. इकडे सुकं पण तयार झालेलं आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे रसा तुम्ही तेवढा बनवू शकता तुमच्या हिशोबाने. हे बघा आपलं चिकन सुक्क झालेलं आहे, रसा झालेला आहे. आता आपण घेतलेले आहे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. छान गरम गरम मस्त आपल्याला ज्वारीच्या भाकरी बनवायचे. बघू शकता किती लवकर कमी वेळामध्ये स्वयंपाक झालेला आहे आपला. आता आपल्याला हे ज्वारीच्या भाकरी मस्त अशा पातळ छान अशा खरपूशा कडक छान भाकरी बनवायच्या आहेत. त्याच्यासोबत खायला सुका आणि रशासोबत. आता भाकरी झाल्या की आपण बघा बघू शकता छान मस्त असा झणझणीत आज आपल्या चिकन रसा इकडे तयार झालेला आहे खाण्यासाठी. इकडे झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेला आहे चिकनचा रसा. आणि इकडे छान असं मस्त सुक्क बनवलेलं आहे, चिकन सुक्क बघू शकता तुम्ही. आणि इकडे ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू वगैरे मस्त असं बघू शकता. मस्त असं झणझणीत आजचं गावरान बेत आहे. चिकन रसा आणि सुक्क खाण्यासाठी एकदम आपली चिकन थाळी आज तयार झालेली आहे मैत्रिणींनो. बघू शकता एकदम छान गावरान झणझणीत चिकन थाळी आपली हॉटेल सारखी चिकन थाळी घरच्या घरी आज बनवून तयार झालेली आहे. मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो. बाय मैत्रिणींनो.